जिल्हा परिषदेच्या किंवा एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने पक्षाची पुन्हा एकदा बांधणी करणं, कार्यकर्त्यांची संवाद साधणं, कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणं आणि त्या दृष्टीने पुन्हा एक पक्षामध्ये उत्साह निर्माण करणं या दृष्टिकोनातून आजचा संवाद मेळावा ठरलेला आहे. संवाद मेळाव्याबरोबरच आम्ही छोट्या छोट्या बैठका आणि तालुक्याच्या मेळाव्यांना सुद्धा सुरुवात केलेली आहे. युती संदर्भात काही कोणाचं सध्या आपल्याला काही ऑफर आहे का कोणाकडून? अजून कोणाकडनं आलेली नाहीये, पण भाजप किंवा भाजप बरोबर असलेले पक्ष सोडून कोणाबरोबरही युतीसाठी आम्ही तयार होतो असं मी मागच्याच वेळेला तुम्हाला मुलाखत देताना सांगितलं होतं. पण कोणी बरोबर येवो किंवा न येवो, आमची लढाई जी आहे ती भाजप बरोबरची आहे, कट्टर हिंदुत्ववादाच्या संदर्भातला आहे आणि आता विशेषतः ज्या पद्धतीने जनसुरक्षा विधेयक पास झालेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती दलित, आदिवासी, मुस्लिम समूहांची होणारी असुरक्षितता लक्षात घेताना आम्हाला आमचा संघर्ष करावाच लागेल.